नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान। तो शक्तिमान नाहीये जो तुम्ही विचार करताय, हा सुद्धा शक्तिमान नाहीये, हा मी आहे। जेव्हा मी 4-5 वर्षाचा होतो तेव्हाचा माझा बर्थडेतला फोटो आहे। मित्रांनो, आता जो मी चित्रपटाची वार्ता करतोय तो आपला मराठी चित्रपट आहे येणारा शक्तिमान। आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी, प्रियादर्शन जाधव। सो अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। काका, तुम्हाला माहितीये थोडे दिवसानंतर मी कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहेस? बाप्पाकडे। मला सांग, सुपर हिरो कोण असतो? जो निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो, तो खरा सुपर हिरो। बाबा, तो होऊ शकतो सुपर हिरो? सिद्धार्थ, मी एक वेळ तुझा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सहन करेन, पण हे हो करून बघ। काय नाव तुझं? सुरभी लक्ष्मी तानाजी पायगुडे। काय झालं हिला? हार्ट वीक आहे पोरीचं, बदलावंच लागेल। म्हणजे आता एवढी मोठी रक्कम उभी करायची, अख्खा जन्म जाईल हो आमचा। काळजी करू नका, मी आहे। आपण जर काहीच नाही केलं तर ती मुलगी आत्ताच जाईल। लेट्स रीच आउट टू मॅक्सिमम पीपल इन व्हॉट एव्हर लिमिटेड कॅपॅसिटी वी कॅन। लेट्स स्टार्ट। There are rules and regulations, Siddharth. तो के मरने दे बच्ची को। हजारो लोकांना मदतीची गरज आहे, तू किती जणांना पुरा पडणार? मी त्या मुलीसाठी वाटेल ते करेन। मुलीचं मरण टळलं असं नाही वाटत सर। किती वेळ आहे आपल्याकडे? मे बी 10-12 दिवस। तुझं जे काय चाललंय ना, म्हणजे जगात कसं सगळं भयंकर आहे आणि फक्त आपण काहीतरी केलं तरच जग वाचणार आहे, याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात। सर, तुम्ही म्हणाले होते ना आपण करू काहीतरी, तुम्हीच वाचू शकता माझ्या पोरीला। सर 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 सगळे सुपर हिरोज खोटे असतात, हो ना बाबा? जो इतरांसाठी झटतो तोच शक्तिमान खरा। सुपर हिरो व्हायचंय ना तुला? तू नक्की हो। फक्त तुला माहिती नसेल म्हणून मी सांगते, सुपर हिरोला बायको नसते। शेवटची स्टेटमेंट बघून मला खरंच असं वाटतं की बायका अशा का वागतात। म्हणजे ठीक आहे, सुपर हिरोला बायको नसते, पण सुपर हिरोला मन सुद्धा असतं ना। तो लोकांची सेवा करण्यासाठी नक्कीच झटतो, दिवस रात्र एक करतो आणि दुसऱ्यांचं चांगलं व्हावं हे सुद्धा पाहतो। तो खरा सुपर हिरो असतो। असो, प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असते। आपल्याला या चित्रपटामध्ये खूप सारे पैलू दाखवले आहेत, ज्या प्रकारे आदिनाथ कोठारे स्वतः एक असं मला वाटतं फार नाही नवीन मॅरिड असतील ती लोक, दोघंही दाखवले। स्पृहा जोशी आणि आदिनाथ कोठारे कपल दाखवले आहेत। प्रियादर्शन जाधव आणि ती खूप छोटीशी चिमुकली मुलगी जी आहे, तिला काहीतरी इश्यू आहेत, मेडिकली इश्यू आहेत, त्यासाठी खूप मोठी रक्कम लागणार आहे आणि त्यासाठी आदिनाथ कोठारे खूप झटतोय, खूप पळापळ करतोय तिला वाचवण्यासाठी। खरंच म्हणजे मला असं वाटतं हे मराठीमधला किक आपण त्याला म्हणू शकतो। किक मूवी जो होता 2014 मध्ये रिलीज झालेला, तो काहीतरी फिक्शनल स्टोरी होती आणि त्यामध्ये असं दाखवलेलं होतं की तो रॉबिनहुडगिरी करतो, म्हणजे जे भ्रष्टाचार करतात त्यांच्याकडनं घेतो आणि गरिबांना मदत करतो। ठीक आहे, एक फिक्शनल स्टोरी बघायला खूप बरं वाटतं, पण दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचे खूप सारे चित्रपट आपले मराठीमध्ये होऊन गेलेत आणि खूप बरेच चांगले चित्रपट आहेत त्यांचे, नाही असं नाही। IMDbवर तुम्ही पाहू शकता त्यांची रेटिंग खूप चांगली आहे चित्रपटांची। तर आता काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं की फिक्शनलपेक्षा त्यांनी खरं चित्रपटाची म्हणजे रियालिटीमध्ये स्टोरी कशी असू शकते किंवा कसं करायला पाहिजे आपल्या लोकांना, म्हणजे सामान्य जनतेने आपल्या कसं करावं लागेल। जेव्हा आपल्याला कधी खरंच आपल्याला ऐकू येतं की कुणाबद्दल तरी असं वाटतं किंवा काय, तुम्ही फार पाहिलं असेल, मुंबई पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल किंवा शहरात राहत असाल तर तुम्ही पाहिलं असेल कधी कधी आपल्या चाळीमध्ये किंवा आपल्या विभागामध्ये असे कधी गोष्टी झाल्याच
तर आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून किंवा कुणाकडून सुद्धा आपले स्वतः हक्काची लोक जवळ पण येणार नाहीत, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून किंवा अनोळखी लोकांकडनं सुद्धा खूप सारी अशी फायनान्शियल मदत येते. सो असं ते खरे शक्तिमान असतात. चित्रपट तुम्ही पाहू शकता. येत्या 24 मेला हा चित्रपट मित्रांनो रिलीज होतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. सो चित्रपट पाहायला नक्की जावा, काही हरकत नाही, बिंदास जावा आणि चित्रपट तुम्हाला आवडणार हे नक्की आहे. प्रकाश कुंटे आपल्याला कधीही नाराज करत नाहीत आणि आता सुद्धा नाराज करणार नाहीत. चित्रपट नक्की पहा. आदिनाथ कोठारे खूप दिवसानंतर स्क्रीनवरती येतोय, त्यांचा झपाटलेला 3 तर येणारच आहे. स्पृहा जोशी सुद्धा खूप दिवसानंतर स्क्रीनवर दिसणार आहे आपल्याला. सो चित्रपट येत्या 24 तारखेला रिलीज होईल, नक्की पाहायला जा. चला मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला प्लीज. आणि मित्रांनो, तुम्हाला एक मला इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. चला मित्रांनो, पुन्हा भेटू. चांगलं.